नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलो आहोत तोरणा किल्ल्यावर. आता आम्ही आहे तोरणाच्या स्टार्टिंग पॉईंटला ट्रेकच्या. तर माझ्यासोबत आहे आदित्य, अभिषेक आणि ओमकार. तुमच्या माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल किल्ला. तर आम्ही आता स्टार्ट करतोय ट्रेक. चला तर जाऊ. तर जस्ट आमची ट्रेकिंग चालू झाली आहे. मित्रांनो, या फलकावर तोरणा किल्ल्याचा थोडक्यात इतिहास लिहिला आहे. तर तुम्ही पॉज करून वाचू शकता. व्हिडिओ मी तसं सांगालच, तरी कोणाला पूर्ण वाचायचं असेल तुम्ही बघू शकता. नमस्कार मित्रांनो, आपण थोडी तोरणा किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेऊया. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला किल्ला जिंकला. 1647 साली हा किल्ला आपल्या स्वराज्यात आणला गेला. तर हा किल्ला स्वराज्यात घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. ह्या किल्ल्याला गरुडाचे घरटे पण म्हणतात. या किल्ल्यावरती सापडलेल्या धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला. 5000 होऊन इतका खर्च यांनी तोरण्यावरती केला. इकडे तुम्ही किल्ल्याचा मुख्य द्वार बघू शकता. 50% झालंय, अजून 50% करायचं आहे. आणि तुम्ही इकडनं व्ह्यू सुद्धा बघू शकता. खूप सुंदर आता व्ह्यू दिसतोय. आजूबाजूला नदी आहे. तर आता आम्ही ऑलमोस्ट महादरवाजाला पोचलो आहे. मागं बघू शकता. आता थोडा आराम घेतलाय. हॅलो, चला तर फायनली आपण 1.5 तासाच्या ट्रेक नंतर तोरणा किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वाराकडे पोहोचलो आहोत. तर आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. चलो. ठेवली तुम्ही या किल्ल्याचे बुरुज बघू शकता. 450 वर्ष झाले तरी अजूनही भक्कम आहेत. चुना आणि शिसाई बनवलेले तर अजूनही तसेच आहेत सुस्थितीमध्ये. किल्ल्याचा हा दरवाजा तुम्ही बघू शकता. पुढे येऊन दाखव. हा दरवाजा तुम्ही बघू शकता. इथपर्यंत आल्यापर्यंत कळत नाही की दरवाजा आहे, पण थोडं पुढे गेलात तुम्ही की तुम्हाला किल्ल्याचा दरवाजा लागेल. याला गोमुख रचना म्हणतात. या किल्ल्यामध्ये आढळून येते. शत्रू जोपर्यंत चढतोय वरती तोपर्यंत त्याला नामोहरम करू शकतो. इतकी ताकद या दरवाजामध्ये. या गोष्टीवरून आपल्याला महाराजांचं स्थापत्य कौशल्य त्याचा अभ्यास कळून येतो. तर आता आम्ही पोचलोय झुंजार माचीच्या इथं. तर झुंजार माचीच्या जायला जी वाट आहे ती आहे ही, बघू शकता. त्या तिकडे आहे झुंजार माची. वाईड अँगल मध्ये घे भाऊ, वाईड अँगल. तिकडे जाणार आहोत, पण खूपच रिस्की असं आहे. सांभाळून जावं लागेल.
एकेकाने हळूहळू उतरावे. करतोय आदित्य, उतर, व्हिडिओ काढतोय मला बरं. हळूहळू जावा रे मित्रांनो. ते तिघं तर उतरलेत, ते माझी बारी. हा, झुंजार माचीला जायला तुम्ही रस्ता बघू शकता किती छोटा आहे. आपल्याला इकडे झोपून न जावं लागेल. झुंजार माझी पशी जाण्यासाठी हा रूट बघा कसा आहे, एकदम स्ट्रेट असा आहे. इकडं आहे माझी, आदित्य आणि अभिषेक उतरतात ते नंतर आपण उतरू. शब्द उच्चारू नये. तुम्हाला इकडनं एक दरवाजा सुद्धा दिसेल, ज्याची पायवाट आता नाही आहे. त्या काळात मावळे कसे चढत असतील विचार करा. इथं कोणतीही वाट दिसत नाही, सगळे डोंगर आहेत. महाराजांच्या किल्ल्यावर आल्यावर आपल्याला असे खूप सारे वेगवेगळे काय काय नवीन भेटेल सांगू शकत नाही. एक एवढे किल्ले सुरक्षेच्या दृष्टीने एवढे चांगले बांधलेत. हे शत्रूंना ते इथं सुद्धा एक दरवाजा दिसतो आपल्याला. या सगळ्या चोर वाट आहेत, ज्यांच्याबद्दल शत्रू विचार सुद्धा करू नाही शकत. तर विचार करा महाराजांचं डोकं किती शार्प असेल. तर आता आपण आलोय झुंजार माचीच्या खालच्या बाजूला. तर इकडनं अजून एक आपल्याला छोटासा भुयारी रस्ता दिसतोय. तो कुठं निघतो माहित नाही, चला जाऊन बघूया. महादेव. काहीही नाही तरी हा दरवाजा लावलाय, तर काहीतरी कारण असेल नक्की याचा. चला तर आता आपण झुंजार माची बघून आता चाललोय आपण बुधला माचीकडे. माझ्या माग बघू शकता झुंजार माची. आता वाजलेत 12:30. आमचा अजून 2-3 तासात पूर्ण किल्ला फिरून होईल, मग कालचा ट्रेक चालू होईल. आता आपण आलोय महादेव मंदिराकडे, पण आता ते सध्या काम चालू आहे. तर चला आत जाऊन बघूया आपण. शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं. महादेवाच्या मंदिरासमोर अजून एक मंदिर आहे, ते आहे
गोगाई देवी मंदिर. चला इथे पण जाऊन येऊ आपण. चोपास्तपायु चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं. आणि चला तर आता आपला पूर्ण तोरणागड फिरून झालेला आहे. स्पेशली मी सांगतो झुंजार बुरुजचा नक्की बघा. झुंजार माची झुंजार माची नक्की बघा. खूप चांगले ठिकाण आहे पण खूप रिस्की आहे जाण्यासाठी, तर सांभाळून जावे लागते. तसं पूर्ण किल्ला खूपच सुंदर आहे, खूप मोठा आहे. आम्हाला किती 3 तास लागले ऑलमोस्ट फिरायला. तर आता आम्ही खाली प्रवास करतोय. आमचा गोरा भाऊ काळा झाला. आता पुन्हा आम्ही ट्रेक चालू केलाय. खालच्या साईडला उतरतोय. एकदम रिस्की अशी वाटे, सांभाळून जावे लागतंय. साईडला रेलिंग आहेत तर त्याला धरून धरून हळूहळू जावे. चला आता तर आपला ट्रेक संपला आहे. ट्रेक खूप चांगला होता, किल्ला खूप चांगला होता. ट्रेक करायला खूप मजा आली. आम्ही आदित्यला विचारू ट्रेकचा रिव्ह्यू. ट्रेक एक नंबर होता. सगळ्या मासे कव्हर झाल्या. झुंजार माची, बुदला माची, दोन्ही मासे कव्हर केले. आता गाडीकडे चाललोय. अभिषेक तू का बोलू शकतो? एकदम मस्त किल्ला होता. ट्रेक पण एकदम मस्त झाली. थोडा थकतो माणूस. परत कुठं अजून पुढचा प्रवास झाला तर नक्की तुम्हाला दाखवू. बाय.